मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सलग 2 दिवस बैठकांचा धडाका सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा मुख्यमंत्री आता आढावा घेत आहेत। सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। जनतेची कामं अधिक वेगानं करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांनी आता कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, करते आपण बघू शकतो 2 दिवस या बैठका होतील, नेमकं काय स्वरूप असेल, काय नेमकं घडू शकतं या बैठकांमध्ये? गौरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खरं तर 100 दिवसाचा रोडमॅप ठरवला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामाला देखील सुरुवात केली होती। प्रत्येक मंत्र्यांना जसे आदेश दिले होते आणि प्रत्येक आठवड्याने किंवा 15 दिवसातून एकदा ते त्याचा आढावा घेत होते। मात्र आता बघितलं असेल तर मागील 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मॅरेथॉन बैठका सुरू आहे आणि त्यामध्ये विविध विभागांचा आढावा देखील घेतला जातोय। हे 100 दिवसाचा जो आराखडा केलेला आहे त्यामध्ये जवळपास 80 ते 85% कामं जी आहेत ती पूर्णत्वास आलेली आहेत। उरलेली 15% कामं आहेत ती कशा पद्धतीने अधिक गतीने करता येतील यासाठी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठका घेत आहेत। आज देखील मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होऊ शकते आणि मुख्यमंत्री कुठेतरी एक वेगवान प्रशासन असावं, वेगवान सरकार असावं या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। गौरी, नक्की सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।